12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आतापर्यंत आपण मेथड्स ऑफ कॅपिटल ह्या कन्सेप्टवरती फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 3 प्रॉब्लेम्स सॉल्व केला आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल्स मेथड आहे त्यामध्ये आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे। तर काल तुम्हाला ग्रुपला एक एक्झाम्पल्स लिहायला सांगितलेलं होतं। तो एक्झाम्पल्स आपण आज सॉल्व करणार आहोत। तो एक्झाम्पल नंबर किती असणार आहे? 6 नंबर एक्झाम्पल असणार आहे। तर प्रॉब्लेम नंबर 6 मेथड कुठला असणार आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतो आपण। तर हा शेवटचा एक्झाम्पल असेल मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये। तर हा एक्झाम्पल्स मध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे आपण बघणार आहोत। सगळ्यात मेन असेल पार्टनरांची जी नावं आहेत सन आणि मून असं आहे। पार्टनर्स सन आणि मून हे 2 पार्टनर्स आहेत। यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स किती सांगितलेलं आहे? 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपये सांगितलेले आहेत। 10 लाख रुपीज अँड 5 लाख रुपीज आपण पुढे घेतो। पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉट डाउन। बाय बॅलन्स ब्रॉट डाउन किती? सन 10 लाख रुपीज आणि मून किती आहे? 5 लाख रुपीज। 10 लाख रुपीज आणि 5 लाख रुपीज हा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स आहे। प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2 आहे। 3:2 म्हणजे सनचा 3 भाग असणार आहे आणि मूनचा 2 भाग असणार आहे जे काय प्रॉफिट असेल त्यात। त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे पुढे आहे ॲडिशनल कॅपिटल्स त्यांचं दिलेलं आहे। तर ॲडिशनल कॅपिटल्स किती असणार आहे? 2,25,000 रुपये कुणाचं आहे? सनचा आहे। त्यानंतर 1,50,000 रुपये मूनचा आहे। ॲडिशनल कॅपिटल्स हे पहिल्यांदा आपण आलेलं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असू नये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार आहे? क्रेडिट साईडला येणार आहे। ॲडिशनल कॅपिटल असं म्हणतो आपण। घेत असताना घेणार आपण बाय कॅश ऑब्लिक बँक। ॲडिशनल कॅपिटल्स किती आहेत पहा? 2,25,000 रुपये सनचा आहे आणि 1,50,000 रुपये मूनचा आहे। 2,25,000 सनचा आहे आणि मूनचं किती आहे? 1,50,000 रुपये हे ॲडिशनल कॅपिटल आहे। तर विद्यार्थ्यांना एक प्रश्न येतो मला पडू शकतो। प्रश्न काय असेल की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आपण एकच अकाउंट काढलं जातं त्यावेळी आपण ॲडिशनल कॅपिटल कुठे घेतो? आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं जातं। जर समजा आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये असेल तर त्यावेळी आपण 2 अकाउंट्स काढतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट। तर ॲडिशनल कॅपिटलची जी अमाउंट आहे ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यायचं का पार्टनर्स करंट अकाउंटला घ्यायचं? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आन्सर असेल की आपण ॲडिशनल कॅपिटलची अमाउंट्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला घ्यायचं आहे। अशामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ॲडिशनल कॅपिटल अमाउंट दाखवायचं आहे। हे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। तर आता याला ॲडिशनल कॅपिटल अकाउंट कुठे घेतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेला आहे। पुढे आहे त्यांनी माहिती सांगितलेलं आहे बघा खाली सगळ्यात मेन असणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल। त्यांनी सांगितलेलं आहे टक्केवारी किती आहे? 5% हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स सांगितलेला आहे। तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठल्या अमाउंट काढतो? आपण जे पार्टनरांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनच्या अमाउंटवर आपण काय करतो? आपण 5% काढलं जातं। तर आता कॅपिटल किती आहे? सनचं 10 लाख रुपये आहे आणि मूनचं किती आहे? किती? 5 लाख रुपये आहे। तर आपण ह्यावर किती टक्के काढायचं? 5% अमाउंट आपण काढणार आहोत। तर आता 10 लाखावरती 5% म्हणजे उदाहरण घेतलं आपण सनचं 10 लाख रुपये पण किती? 5/100 असं आपण काढायचं आहे।
तर आन्सर किती आहे तेव्हा 50,000 रुपये का असणार की इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10 लाखावरती 5% किती ना 50,000 रुपये अमाउंट येतं आणि मूल्य किती येणार आहे 5%. म्हणजे कसं काढतो आपण मूल 5 लाख रुपये इंटू 5/100 किती येणार आहे 5 लाखावरती 5% काढतो 25,000 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आपण कुठल्या पद्धतीने काढलेला आहे इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर ड्रॉइंग्स अमाउंट आहे. ड्रॉइंगची अमाउंट किती आहे बघा 22,500 आणि 15,000 रुपये अमाउंट आहे. तर 22,500 आणि 15,000 रुपये अमाउंट हे आपण ड्रॉइंगची अमाउंट कुठे घेतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. ड्रॉइंग किती आहे अमाउंट 22,500 आणि 15,000 रुपये. 22,500 आणि 15,000 रुपीज अमाउंट आहे. 22,500 आणि 15,000 ही ड्रॉइंगची अमाउंट दिलेली आहे. पुढं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जी अमाउंट आहे तरी आन्सर काढून दिलेला आहे त्या टक्केवारीवर इथं दिलेलं नाहीये. तर पुढं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बघा किती अमाउंट 1,350 आणि 900 रुपये अमाउंट आहे. तर आपण बघूया डेबिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती अमाउंट आहे बघा 1,350 आणि 900 रुपये असं डायरेक्ट अमाउंट दिलेली आहे. 1,350 आणि 900 रुपये हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. त्यानंतर सॅलरीज अमाउंट दिलेली आहे. सॅलरीज कुणाची आहे सनची सॅलरीची अमाउंट आहे. तर आपण कुठे घेणार क्रेडिट साइडला आपण घेतो बाय सॅलरीज. सनची अमाउंट किती आहे बघा 15,000 रुपीज अमाउंट आहे सॅलरीची आणि द डॅश आहे. हे सॅलरीज अमाउंट कोणाची सनची आहे. त्यानंतर पुढे काय झाले कमिशनची अमाउंट दिलेली आहे दोघांची आहे. सनची 7,500 रुपये आहे आणि मूनची किती 5,250 रुपये आहे. तर आपण पुढे घेणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन आपण घेणार आहोत. तर कमिशन किती येतं 7,500 आणि 5,250. तर 7,500 आणि 5,250. तर असं हे इन्फॉर्मेशन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर शेअर इन लॉस फॉर द इयर. लॉस सांगितलेला आहे अमाउंट. तर लॉस किती येतो 45,000 आणि 30,000 रुपये असं काय असणार की लॉस त्या पार्टनरला झालेला आहे. तर लॉस झाला असेल तर आपण कुठे घेतो आणि प्रॉफिट झालं तर कुठे घेतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रॉफिट असेल तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतो आणि लॉस असेल तर कुठे घेणार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस किती झालेला आहे बघा ह्याचा लॉस किती आहे सनचा 45,000 रुपीज 45,000 रुपये अमाउंट आहे लॉसची. ₹45,000 आहे आणि मूलची किती आहे 30,000 रुपये अमाउंट सांगितलेला आहे. 30,000 रुपीज अमाउंट आहे. तर हेअर लॉस आपण सर्व इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केलेला आहे. एक महत्त्वाची कन्सेप्ट इथं आपल्याला सांगायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आपण कशावरती काढतो आपण की कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत पार्टनरची त्या अमाउंट आपण काय काढलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं काढलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काढलेलं आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलची टक्केवारी 5% आहे. तर ज्यावेळी ॲडिशनल कॅपिटल दिलं जातं तर सगळ्यात मेन बघा ॲडिशनल कॅपिटलची अमाउंट दिलं जातं
ऍडिशनल कॅपिटल्स किती दिलेले आहेत तिथं 2,25,000 आणि 1,50,000. तर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलची जी टक्केवारी 5% आहे ती टक्केवारी का असणार की आपण ऍडिशनल कॅपिटल वरती पण काढायचं आहे. तर म्हणजे काय येणार ऍडिशनल कॅपिटल वरती तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे काढावं लागणार आहे. तर सनचं किती आहे 2,25,000 रुपये अमाउंट आहे. तर किती येणार आहे 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. त्यानंतर मूनची अमाउंट किती येणार आहे मूनची ऍडिशनल कॅपिटल किती आहे 1,50,000 आहे. 1,50,000 वरती 5/100. तर ऍडिशनल कॅपिटल साठी सुद्धा एक नियम आहे बघा. एक जसं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग साठी नियम आहे की समजा टक्केवारीमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर आपण काय करतो 6 महिन्याचं आपण काय काढलं जातं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढलं जातं. त्याच पद्धतीने काय असणार की आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स हा ऍडिशनल कॅपिटल वरती आपण ज्यावेळी काढलं जातं त्यावेळी काय असणार की आपण हे पूर्ण वर्षाचं न काढता आपण किती घ्यायचं आहे 6 महिन्याचं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा ऍडिशनल कॅपिटल वरती आपण काढणार आहोत. तर 6 इंटू काय करणार आपण इथं 6/12 आपण करणार आहोत. एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा ऍडिशनल कॅपिटलची अमाउंट एक्झाम्पल मध्ये दिला असेल आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पर्सेंटेज मध्ये विचारला असेल तर आपण ऍडिशनल कॅपिटल वरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढत असताना हा पूर्ण 12 महिन्याचं न काढता आपण किती घ्यायचं आहे 6 महिन्याचं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. तर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स हे काढल्यानंतर आन्सर किती येतं बघा त्याचा. पहिल्याचं जे ऍडिशनल कॅपिटल ची इंटरेस्ट ऑन कॅपिटल असणार आहे किती 5,625. त्यानंतर किती याचं किती असणार आहे मूलचं 3,750 रुपये अमाउंट येणार आहे. तर हे जे आन्सर किती आलेलं आहे ऍडिशनल कॅपिटल्स 50,000 आणि याचं किती आलेलं आहे 25,000 रुपये ऍडिशनल हे काय म्हणतो आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आलेले आहे. तर आपण इथं हे सेपरेट न दाखवता आपण एकत्र अमाउंट दाखवायची आहे. तर इथे किती येणार आहे अमाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स बघा की 50,000 आणि हे किती 5,725 म्हणजे 56,000 किती 55,000 किती येणार आहे 625 रुपये अमाउंट येणार आहे. 55 किती 625 रुपये काय असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स असेल. कसं येणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 55,000 बघा सनचं 50,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेड अमाउंट त्यानंतर 5,625 असं दोन्हीचं एकत्र किती 55,625 रुपये अमाउंट येणार आहे. त्यानंतर मूनचं किती येणार आहे बघा मूनची अमाउंट किती आहे इथं 25,000 आणि किती 3,700 किती 50 रुपये. ह्या दोन्हीची बेरीज किती येणार आहे 28,750 रुपये अमाउंट येणार आहे. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आपण काढत असताना की कॅपिटल बॅलन्स वरती पण काढायचं आहे आणि ऍडिशनल कॅपिटलची अमाउंट आहे यावरती सुद्धा आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. एक महत्त्वाचा काय असणार की कन्सेप्ट आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की आपण सर्व इन्फॉर्मेशन इथं ट्रान्सफर केलेलं आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स एक महत्त्वाचा जो हे काय असणार आहे सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना की इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स काय कॅपिटल बॅलन्स आणि ऍडिशनल कॅपिटल या दोन्ही अमाउंट वरती हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल तुम्हाला काढायचं आहे. हे आता आपण काय करणार आहोत क्लोज करायचं आहे. क्लोज करत असताना बेरीज आपण करणार आहोत टोटल. तर बेरीज किती आहे तेव्हा सनची बेरीज असणार आहे ते 13,03,000 रुपये 125 13,03,125. त्यानंतर मूनची बेरीज येणार आहे 6,83,950 रुपये बेरीज येणार आहे.
13 लाख 3,125 संच बेरीज मूळची बेरीज 6,83,950 रुपये बेरीज येणार आहे. त्यानंतर डेबिटला पण द्या 6,83,950 रुपये ही डेबिटला बेरीज येणार आहे. त्यानंतर फरक किती येतो बघा, त्याला म्हणतो आपण क्लोजिंग बॅलन्स. टू बॅलन्स कॅरी डाऊन किती येणार आहे बघा, टू बॅलन्स कॅरी डाऊन ची अमाउंट असेल 12,34,275 रुपये अमाउंट येणार आहे. काढला आपण 13,03,125 मधून ही अमाउंट आपण वजा करणार आहोत. कुठले ड्रॉइंग्स, त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही तीन अमाउंट मायनस करून किती येतात 12,34,275 रुपये अमाउंट येणार आहे जो फरक आहे. त्यानंतर हे जी अमाउंट येणार आहे मुंची 6,38,050 रुपये अमाउंट येणार आहे. 6,38,050 रुपये हे क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स असणार आहे. तर अशा पद्धतीने हा आन्सर तुमचा येणार आहे. तर हा ओव्हरऑल तुमचा काय असेल आन्सर असेल. ही जी क्लोजिंग बॅलन्स आहे ती कुठे घेतो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा एक्झाम्पल्स आहे. ह्या एक्झाम्पल्स मध्ये एक महत्त्वाचा जो कन्सेप्ट आलेला आहे कुठला तो ऍडिशनल कॅपिटलचा कन्सेप्ट आलेला आहे. ह्याच्या आधी जे 5 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केला आहे त्या कुठल्याही एक्झाम्पल मध्ये ऍडिशनल कॅपिटल नव्हतं. तर ऍडिशनल कॅपिटल्स कुठे घेतो आपण हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर ऍडिशनल कॅपिटल वरती सुद्धा काय असणार की आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स काढायचा आहे. किती महिन्याचा काढायचा आहे 6 महिन्याचा आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचा आहे. तर आता आपण हे मेथड्स ऑफ कॅपिटल वरती एक्झाम्पल आपण पूर्ण केलेलं आहे. तर आता हे 6 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ह्यातनं काय बेनिफिट किंवा काय फायदा होणार आहे. ज्यावेळी तुम्ही मेन एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहात त्या मेन एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला काय करणार आहे की आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट हे पूर्ण झाल्यानंतर आपण काढणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्या अकाउंटला की कुठल्या प्रकारचं इन्फॉर्मेशन येणार आहे म्हणजे डेबिटला काय येतं आणि क्रेडिटला काय येतं हे का असणार की त्या 6 एक्झाम्पल्स मधून तुम्हाला पूर्ण कळणार आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हा पूर्ण मेथड्स ऑफ कॅपिटलचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण उद्यापासून काय असणार की मेन एक्झाम्पल्स म्हणजे पार्टनरशिप फायनान्स अकाउंटचे मेन एक्झाम्पल आता सॉल्व्ह करणार आहोत. त्यात मेन एक्झाम्पल मध्ये अकाउंट कुठले असणार आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं 4 अकाउंट्स का असणार की हे मेन एक्झाम्पलचे असणार आहेत. हे मेथड्स ऑफ कॅपिटलचे टॉपिक आज आपण इथं क्लोज करतोय. तर हे सर्व विद्यार्थी का असणार की आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि उद्यापासून जे मेन एक्झाम्पल असणार आहे ते तुम्हाला सर्व विद्यार्थी रोज सोडवणं अतिशय गरजेचं असणार आहे. अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.